खटाव येथे जिल्हा परिषद सदस्यांचा स्नेह मेळावा, सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीचा निर्धार. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे आणि सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांच्या खटाव येथील निवासस्थानी नूतन जिल्हा परिषद सदस्य व मान्यवरांसाठी स्नेहभोजन व संवाद बैठकीचे शनिवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सौ प्रियाताई शिंदे यांनी जिल्हा परिषद सदस्यांशी संवाद साधत ग्रामीण भागातील विकास कामांना गती देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बैठकीत जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, महिला व युवक सक्षमीकरण, सामाजिक प्रगती तसेच गावागावातील मूलभूत सुविधांच्या उभारणीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून विकास कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार सचिन पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सत्यजित सिंह पाटणकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजूभैया भोसले, सातारा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक सुनील काटकर, प्रतापगड विकास प्राधिकरण समिती सदस्य काका धुमाळ, जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती सदस्य विनीत पाटील, सचिन नलवडे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. या स्नेहभोजन व संवाद बैठकीमुळे सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींमध्ये अधिक समन्वय निर्माण होऊन विकास कामांना नवी दिशा मिळेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. श्री क्षेत्र पाल येथे मंत्री मकरंदाबा पाटील यांनी खंडोबारायाचे घेतले मनोभावे दर्शन, जनतेच्या सुख समृद्धीसाठी केली प्रार्थना. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील यांनी रविवारी श्री क्षेत्र पाल येथे भेट देऊन श्री खंडोबारायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख समृद्धी, उत्तम आरोग्य आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली. श्री खंडोबा महाराजांच्या मंदिरात विधिवत दर्शन घेतल्यानंतर मंत्री पाटील यांनी देवस्थान परिसराची पाहणी केली. मंदिरात उपस्थित भाविकांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या भावना जाणून घेतल्या. दर्शनानंतर त्यांनी श्री खंडोबा महाराजांच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात आनंद, यश आणि भरभराट नांदावी अशी मनोकामना व्यक्त केली. यावेळी मंत्री पाटील म्हणाले की समाजात शांतता, बंधुभाव आणि ऐक्य टिकून राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. राज्याच्या प्रगतीसाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज असून सर्वांच्या सहकार्याने विकासाची गती अधिक वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्री क्षेत्र पाल हे खंडोबा भक्तांचे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान मानले जाते. वर्षभर राज्यासह विविध भागातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करणाऱ्या या तीर्थक्षेत्राला विशेष महत्त्व असून भाविकांमध्ये त्याविषयी मोठी श्रद्धा आहे. मंत्री मकरंदाबा पाटील यांच्या भेटीमुळे मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक भाविकांनी त्यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, मंदिर ट्रस्टचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री पाटील यांच्या या भेटीमुळे श्री क्षेत्र पालच्या धार्मिक महत्त्वाला अधिक अधोरेखित करण्यात मदत झाली. कराड शहर पोलीस ठाण्यासमोरच रविवारी रात्री हाणामारी, पोलिसांनी दिला चांगलाच प्रसाद. कराड शहर पोलीस ठाण्यासमोर रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी जमलेल्या 2 गटात शाब्दिक वाद सुरू होऊन त्यानंतर एका गटात हाणामारी सुरू झाल्याने परिसरात गर्दी जमली. यावेळी पोलिसांनीही हस्तक्षेप करत मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काही जणांना पोलीस ठाण्यामध्ये नेत असताना जमाव ही पोलीस ठाण्यामध्ये घुसला. त्या ठिकाणीही पुन्हा शाब्दिक वाद होत शिवीगाळ व मारामारी सुरुवात झाली. याचवेळी एक महिला अचानक चक्कर येऊन खाली कोसळली. दरम्यान पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्यानंतर जमावाने त्यांना ताब्यात घेण्यावरून वादविवाद सुरू केला. मात्र पोलिसांनी संबंधितांना तक्रार देण्याच्या सूचना केल्या. यावेळी अचानक झालेल्या या प्रकारामुळे शहर पोलीस ठाणे परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. याबाबत शहर पोलीस ठाण्यामध्ये संबंधित दोन्ही गटांकडून तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सातारच्या विसावा नाक्यावर द लिटल हार्ट कॅफेवर शहर पोलिसांची धाड, 6 जणांवर गुन्हा दाखल. सातारा येथील विसावा नाका परिसरातील लक्ष्मी प्लाझामधील द लिटल हार्ट कॅफेवर पोलिसांनी 29 मे रोजी दुपारी धाड टाकली आहे. या कॅफेमध्ये प्लायवूड आणि लाकडी सनमायका वापरून स्वतंत्र पार्टिशनच्या खोल्या तयार करण्यात आल्या होत्या.
आणि त्या प्रति तास 100 रुपये भाड्याने देऊन ग्राहकांना एकांतात बसण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात होती. या ठिकाणी अश्लील कृत्यास चालना दिली जात असल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली असून धाडीदरम्यान काही युवक युवती अश्लील कृत्य करताना आढळून आल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल क्रांती जाधव यांनी तक्रार दाखल केली असून त्यानुसार कॅफे चालक शिवराज विश्वास नावडकर, अनिकेत विकास साबळे, सानिया बुबलू मुजावर, नाज सलीम शेख, मेहबूब रफिक शेख आणि शाहरुख सिराज शेख या 6 जणांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 49(3)(5) आणि 296 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करत आहेत. कोरेगावात सामायिक रस्त्याच्या वादातून घरात घुसून मारहाण, 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. सामायिक रस्त्याच्या वादातून एका महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून तिच्यासह मुलाला मारहाण केल्याची घटना कोरेगाव येथील चौथाई गल्ली परिसरात घडली. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात 5 जणांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्चना संजय पवार वय 45 राहणार चौथाई गल्ली कोरेगाव यांनी फिर्याद दिली आहे. दिनांक 29 मे रोजी रात्री 9 वाजल्यापासून ते 30 मे रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी ही घटना घडली. फिर्यादीनुसार सामायिक रस्त्याच्या वादातून आनंद अशोक गोरे, विनोद दिलीप गोरे, विक्रांत विनोद गोरे, शुभम बाळासाहेब पवार सर्व राहणार चौथाई गल्ली कोरेगाव तसेच ओमकार शैलेश जाधव राहणार कामेरी यांनी संगनमत करून फिर्यादीच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यानंतर फिर्यादी अर्चना पवार व त्यांचा मुलगा आतिश यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. यावेळी विक्रांत गोरे याने लाकडी दांडक्याने आतिशच्या डाव्या हातावर मारून दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. तसेच तुला सोडणार नाही अशी धमकी देत दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या घटनेत अर्चना पवार व त्यांचा मुलगा आतिश हे जखमी झाले असून मारहाणीसाठी लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार नागराज कदम तपास करत आहेत.